पुण्यामधील समाधान चौक परिसराजवळ असणाऱ्या सिटी पोस्ट इमारतीच्या आवारामध्ये रस्त्यावर भगदाड पडलं आणि अचानक पडलेल्या या भगदाडामध्ये एक ट्रक देखील पडला। खड्ड्यामध्ये ट्रक पडतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। तर संपूर्णपणे हा जो ट्रक आहे तो या भगदाडामध्ये पडला। हा टँकर या ठिकाणी पार्क करून ठेवण्यात आलेला होता। 2.5 तास झालेले आहेत तरीही हा ट्रक जो आहे तो अद्यापही खड्ड्यामध्येच आहे आणि हा ट्रक बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। रस्त्याच्या मधोमध हे भगदाड पडलं। पुणे महापालिकेचा ट्रक 25 फूट खड्ड्यात। पुण्यातल्या समाधान चौकात एक अख्खा ट्रक रस्ता खचल्यानं खड्ड्यात पडला। अचानक रस्ता खचला आणि संपूर्ण ट्रकच खड्ड्यात गेला। जिथे हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्यानं ट्रक नाल्यात गेला। ड्रेनेज साफ करण्यासाठी ट्रक आणला होता। ट्रकसह 2 दुचाकी देखील खड्ड्यात कोसळल्या। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। कुणीही जखमी नाही। अग्निशमन दलाकडून तपासणी सुरू। सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील ही घटना दुपारी 4:15च्या सुमारास ही घटना घडली। ट्रक मागे घेत असताना अचानक खड्ड्यात कोसळला। चालकाची माहिती, सोबत असणाऱ्यांनी आवाज दिल्यानं मी उडी मारली। ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी आलो होतो अशी माहिती देखील चालकांना दिली आहे। सिटी पोस्ट इथं ड्रेनेज चौकअप आहे म्हणून आम्हाला भवानीतनं तक्रार भेटली। आम्ही इथं काम करायला आलो, काम केलं आम्ही आमचं। गाडी काढायला लागलो, नाही का बाहेर काढायलो गाडी, तर असं थोडी गाडी पुढे घेतली की अचानक खटकीने आवाज आला, वाजलं। मला वाटलं काय तर गाडी दगडावर अशी काय तर गेली, पण ती गाडी अशी जशी खचायला लागली ना, जास्त असं प्रमाणाच्या बाहेर लईच खाली गेल्यावर मग मी उडी मारली खाली। काही जखमी वगैरे काही लागलं काय नाही।